Okay students, now see the fourth type of quadrilateral construction. Fourth type. To construct a quadrilateral, if three sides and two angles included by them are given. त्याचे एक्झाम्पल बघा. Construct quadrilateral PQRS such that length of QR is equal to 5 centimeter, length of RS is equal to 5 centimeter. किती चुकते हैं. RS 6.2 आहे. .2 centimeter. SP is equal to 4 centimeter. Measured angle R is equal to 62 degree. Measured angle S is equal to 75 degree. काय काय दिले बघा. एक रफ फिगर काढूया आपण. आता इथे PQ साइड दिली नाही, मग सुरुवात आपण इथून करू. PQRS, QR आपल्याला माहिती आहे 5 सेंटीमीटर. नंतर RS माहीत आहे आपल्याला 6.2 सेंटीमीटर. नंतर SP माहिती आहे, SP आहे 4 सेंटीमीटर. आणि शेवटचं उरलं आहे अँगल्स दिलेत. R अँगल आहे 62 डिग्री आणि S आहे 75 डिग्री. आता हीच फिगर जर आपण थोडीशी चेंज केली आणि फिगर अशी काढली तर जरा परत कन्स्ट्रक्शन करणं सोपं होईल बघा. थोडं चेंज करतो फक्त नावं. मी नावं चेंज करताना काय करतो, हा Q जो आहे तो इकडे घेतो, म्हणजे इथून सुरुवात करतो असं. PQRS काय फरक पडेल ते तुम्हाला लक्षात आणून द्या तुम्ही बघा. QR 5 सेंटीमीटर हा 5 झाला. RS 6.2 सेंटीमीटर. नंतर PS 4 सेंटीमीटर. आणि अँगल्स बघा. R अँगल आहे 62चा आणि S आहे 75चा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही फिगर कन्स्ट्रक्ट करणं सोपं आहे याच्यापेक्षा. याच्याने काही फरक पडत नाही आपण कुठून सुरू करतोय. आता हा प्रॅक्टिसचा भाग आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला ते करता येणार आहे. ओके, आता या पद्धतीने आपण जाऊया. काय होईल बघा. पहिले RS काढून घ्या. RS किती आहे 6.2. .2 सेंटीमीटर. नंतर हा अँगल आहे 62 डिग्रीचा. R अँगल जो आहे तो 62 मोजून काढावे लागेल. R वरती ठेवा. इथे मोजायला सुरुवात करा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60. आणि आता 60 आणि 70च्या मध्ये 10 लाईन्स आहेत, त्यातले 2 नंबरची घ्या. इथे हा मिळाला आपल्याला 62 डिग्रीचा. नंतर ही साइड आहे 5 सेंटीमीटर, तेवढी कंपासमध्ये घ्या.
कंपासमध्ये ठेवून ही आर्क करा. तो पॉईंट जो आहे तो आला आपला क्यू आणि हे डिस्टन्स आहे 5 सेंटीमीटर. आता स्टेप्स काय काय बघू याच्या. पहिल्या स्टेपमध्ये काय आलं, ड्रॉ सेगमेंट आर एस ऑफ लेंथ 6.2 सेंटीमीटर. तो 6.2चा काढा. नंतर ड्रॉ अँगल आर इक्वल टू 62 डिग्री. थर्ड पॉइंट, टेक डिस्टन्स 5 सेंटीमीटर इन कंपास किंवा फिक्स पॉइंट क्यू ॲट 5 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट आर पासून तो 5 सेंटीमीटरवरती फिक्स करा. नंतर आता इथला अँगल 75चा आहे, तो मोजून काढूया. मोजताना या पद्धतीने मोजावं लागेल. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि 75. ओके, हा जो अँगल आहे हा झाला 75चा. परत आपण काढणार ड्रॉ अँगल यस इक्वल टू 75, 5 नंबरचा. नंतर हे डिस्टन्स 4 आहे, तेवढं कंपासमध्ये घ्या. लोखंड टोक यस वरती ठेवा. इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. तो जो पॉईंट आहे तो झाला पी आणि हे डिस्टन्स झालं 4 सेंटीमीटर. मग पुढचं फिक्स पॉईंट पी ॲट 4 सेंटीमीटर डिस्टन्स फ्रॉम पॉईंट यस आणि फक्त जॉईन सेगमेंट QP. जॉईन सेगमेंट QP. या पद्धतीने झालं PQRS तयार झालं. म्हणजे हे सोपं झालं. याच्यापेक्षा हे थोडंसं सोपं आहेच ते पण त्यातल्या त्यात हे चांगलं आहे आणखी. Okay, now see the fourth example of problem set 8.8. Problem set 8.1. त्यातलं 4 एक्झाम्पल आपलं राहिलं आहे. आता मागचा जो टाईप होता 4था त्याचं एकच एक्झाम्पल आपल्या पुस्तकात आहे. construct quadrilateral LMNO such that length LM is equal to length LO is equal to 6 centimeter, length ON is equal to length NM is equal to 4.5 centimeter and length OM is equal to 7.5 सेंटीमीटर. ओके, आता याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे बघा. रफ फिगर आपण काढू अगोदर. आता इथे ह्या 2 साईड सारख्या ह्या 2 सारख्या आहेत. ओके, आणि ही साईड OM 7.5. हा असं जेव्हा असतं तर हा काईट असतो प्रकार, आपल्याला माहिती आहे. काईट त्याला म्हटलं जातं. आणि हा OM, सुरुवात आपण इथून करूया. LMNO. आता साईड्स बघा. LM इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, LO इज इक्वल टू
6 सेंटीमीटर, ON इज इक्वल टू 4.5. ओके, सोपं एकदम. काय करणार, अगोदर हा OM काढून घेऊ आपण. काय काढायचं, OM किती आपला, OM ची लेंथ आहे 7.5. ओके, OM काढा. या पद्धतीने OM जो आहे तो काढला आपण 7.5 सेंटीमीटर. नंतर हे Lचं डिस्टन्स O पासून 6 आहे, M पासून 6 आहे, तेवढं कंपासमध्ये घ्या. ओके, लोखंडी टोक M वरती ठेवा, इकडे एक आर्क काढून घ्या या पद्धतीने. आता डिस्टन्स बदलायचं नाही, O वरती ठेवा, याला इंटरसेक्ट करणारी आर्क काढा. जे काही थोडेफार जास्त आर्क झाले असतील मोठ्या, कमी करून टाका थोडंसं. हा पॉइंट आला L, 6 सेंटीमीटर. नंतर ही साईड आहे 4.5, तेवढं कंपासमध्ये घ्या. लोखंडी टोक M वरती ठेवा, इथे एक आर्क करा, इथे ठेवा, असे आर्क करा. तो पॉइंट जोडा. या पद्धतीने ही डिस्टन्स असणार आहे 4.5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. आणि हा याचा डायगोनल जोडून दिला की हा क्वाड्रिलॅटरल तयार होतो. संपलं. या पद्धतीने कन्स्ट्रक्शन करावं लागेल. मग काय काय केलं बघा स्टेप्समध्ये. पहिली स्टेप आहे ड्रॉ सेगमेंट OM इक्वल टू 7.5 सेंटीमीटर. देन फिक्स पॉइंट L at distance 6 सेंटीमीटर from point O and M. फ्रॉम पॉइंट्स O and M पासून फिक्स करा. नंतर फिक्स पॉइंट ह्या पॉइंटचं नाव आहे N. फिक्स पॉइंट N at distance 4.5 सेंटीमीटर फ्रॉम पॉइंट्स O and M. या पद्धतीने आपण फिक्स केलं आणि ते फक्त कनेक्ट केले की कनेक्ट किंवा जॉईन सेगमेंट OL, सेगमेंट LM, सेगमेंट ON, सेगमेंट MN अँड सेगमेंट LN. एवढं जॉईन केलं की आपल्याला हवा असणारा क्वाड्रिलॅटरल मिळतो. अशा पद्धतीने आपण 4 प्रकार त्याचे कंप्लीट केले आणि आणखी पुढचे प्रकार आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, थँक्स.